आजकाल हिरोजच्या वरचढ विलनच्याच फिल्म्स मध्ये जास्त गाजते। 50-50 कोस दूर जब रात में बच्चा रोता था तो उसकी माँ उसे कहती थी सो जा बेटा सो जा वरना गब्बर आ जाएगा। काय आठवलं का काय? आला ना गब्बर सिंगचा चेहरा डोळ्यांसमोर। आपल्या भारतीय सिनेसृष्टीला 100 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, पण तरीही या गोल्डन एज मधले विलन्स आजही आपल्या लक्षात राहतात। मला तर आता विलन्स प्रचंड आवडायला लागले। तुम्हालाही आवडतात का? आणि जर आवडत असतील तर तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की पब्लिकने हिरोज टाकले बाजूला आणि विलन्सला डोक्यावर का घेतलाय? काय असेल या मागचे सिक्रेट? नमस्कार, मी साक्षी सुहास शिंत्रे। चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच सायकोलॉजी क्रॅक करणार। धुळीने भरलेलं मैदान आणि एका टेकाडावर उभा असलेला सावळा क्रूर चेहऱ्याचा डाकू। आसमंतात भीतीयुक्त आवाज घुमतो आणि त्याच आवाजामध्ये अरे ओ कितने आदमी थे? रक्त गोठवणारा तो आवाज आणि डोळ्यात निर्दय चमक। गब्बर सिंग भारताच्या फिल्मी इतिहासातला एव्हरग्रीन आणि सगळ्यात क्रूर विलन। पण या विलनला जिवंतपणा आणला तो अमजद खान यांच्या अफलातून अभिनयाने। पण तुम्हाला हे माहितीये का मंडळी की अमजद खान यांच्याही आधी हा रोल डॅनी डेंजोंगपा करणार होते, पण शेवटी अमजद खान यांनी हा रोल साकारला। हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिलाच मोठा सिनेमा होता, पण त्यांचा आवाज थोडा पातळ असल्यामुळे स्क्रीन रायटर जावेद अख्तर यांना ते गब्बर म्हणून योग्य वाटले नव्हते। पण जेव्हा कॅमेरा ऑन झाला तेव्हा अमजद खान यांनी यामध्ये असा काही जीव ओतला की त्यांनी साकारलेला गब्बर सिंग आजही एव्हरग्रीन आहे। गब्बर सिंग साठी हिंसा हे फक्त साधन नव्हतं, तर ती त्याची ओळख होती। त्याचं राज्य त्याच्या भीतीवर चालायचं। त्याचं नाव जरी काढलं तरी लोक थरथर कापायचे। तो सत्तेने पछाडलेला नव्हता, तर तो स्वतःच एक सत्ता होता। जो डर गया समझो मर गया। ही त्याची फिलॉसॉफीची डेफिनेशन होती। अमजद खान यांनी गब्बर सिंग हे पात्र इतकं जिवंत केलं होतं की आजही त्याचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा उभा राहतो। काय मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यातला तुमचा फेवरेट विलन कोणता? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि काय मंडळी, तुमच्या फेवरेट विलनसाठी एक लाईक आणि शेअर तर बनतोच ना, त्यामुळे पटापट लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।